चला तर आजच्या व्हिडिओमध्ये बघूया आपले जे नॉर्मल व्हॉट्सअप अकाउंट आहे त्याला बिझनेस अकाउंटमध्ये कसं कन्वर्ट करायचं. तर सर्वात पहिलं आपला जो काही चार्ट आहे, ठीक आहे, आपली जो काही डाटा आहे त्याला आपला सेव्ह करायचा आहे, बॅकअप करायचं आहे. त्यासाठी पहिले 3 डॉट लाईनवर जा तुमच्या व्हॉट्सअपच्या आणि सेटिंगमध्ये जा. सेटिंगमध्ये गेल्यानंतर चॅट्स याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे, ठीक आहे. नंतर तुम्हाला थोडं खाली येऊन तुम्हाला इथे दिसतं आहे चॅट बॅकअप, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे, ठीक आहे. आणि नंतर बॅकअपवर क्लिक करायचं आहे. याच्यामुळे तुमचा जो पण डाटा आहे, ठीक आहे, जो नॉर्मल व्हॉट्सअपचा डाटा आहे तो तुम्हाला सेव्ह राहील, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर एक तर तुम्ही ते ॲप्लिकेशन अनइन्स्टॉल करू शकता किंवा राहू देऊ शकता, पण राहू द्या, ठीक आहे फिलहाल. पण तो आता आपण करूया गुगलवर जाऊन प्ले स्टोअरवर जाऊन बिझनेस व्हॉट्सअप डाउनलोड करायचं आहे. बिझनेस असं चिन्ह येईल बघा, व्हॉट्सअप बिझनेस म्हणून. मग ॲग्री आणि कंटिन्यूवर क्लिक करायचं, ठीक आहे. आणि नंतर तुमचं अशा प्रकारचं तुम्हाला इंटरफेस दिसणार. आता तुम्हाला जो नंबर तुमचा ओल्ड आहे, ठीक आहे, तोच ओल्ड नंबर आपल्याला कंटिन्यू करायचा आहे. तर कंटिन्यूवर करा, अलाव करा, ठीक आहे. जे काय आहे त्याला अलाव करत जा. आणि अशा प्रकारे तुमचं जे ट्रान्सफर आहे, ठीक आहे, नॉर्मल टू बिझनेस अकाउंट ते सुरू होऊन जाईल. आणि आता तुम्हाला अशा प्रकारचं इंटरफेस दिसेल, क्रिएट युअर बिझनेस प्रोफाईल. तिथं तुमचं नाव लिहा, ठीक आहे, नाव लिहा. आणि त्याच्यानंतर तुम्हाला बिझनेस प्रोफाईल तुम्ही नंतरही करू शकता, ठीक आहे. आता इथे सिलेक्ट बॅकअप, तर तुम्ही वीकली करा किंवा मंथली करा, चालेल. आता अशा प्रकारे तुमचा बिझनेस व्हॉट्सअप तयार झालेला आहे. व्हॉट्सअप कसं काम करायचं ते शिकूया, ठीक आहे. तर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसणार जेव्हा तुम्ही बिझनेस व्हॉट्सअप डाउनलोड कराल, ठीक आहे. बिलकुल सेम असतं, पण काही सेटिंग्स इथे ॲडिशनल दिलेल्या असतात. कारण बिझनेस व्हॉट्सअपवरून तुम्ही खूप साऱ्या लोकांपर्यंत पोहोचू शकता आणि खूप साऱ्या लोकांना एक साथ मेसेज पाठवू शकता, ठीक आहे. तुम्हाला सेपरेटली पाठवायची पण गरज नाही. इथे काही ऑटोमेशनचे टूल्स आहे ते तुम्हाला मिळतं. ऑटोमॅटिक मॅसेजचं टूल आहे ते पण तुम्हाला यूज करता येतं. जर तुम्हाला कोणी मॅसेज केलं, हाय इन्फो असं काहीतरी, जर नवीन लीड्सने तुम्हाला मॅसेज केलं तर एक ॲटोमॅटिक रिप्लाय मॅसेज त्यांना पाठवलं जाते, ठीक आहे. तुम्हाला मॅन्युअली करायची गरज नाही. ॲटोमेशन सुरू होतं तेव्हा ॲटोमॅटिक त्यांना तो रिप्लाय मॅसेज चालला जातं. आता बघूया की तुम्हाला ते कसं ॲक्टिव्ह करायचं आहे, ठीक आहे. आता तुम्ही इथे बघा खाली तुम्हाला टूल्स दिसत आहे, ठीक आहे, टूल्स दिसत आहे, टूल्स. इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. टूल्समध्ये आल्यावरती आपल्याला इथे काही ह्या इंटरफेसवर आपल्याला काही टूल्स दिसत आहेत, ठीक आहे. जसं कॅटलॉग, ॲडव्हर्टाईज, बिझनेस ब्रॉडकास्ट, पेमेंट, लिस्ट, ग्रीटिंग मॅसेज अँड ऑल, ठीक आहे. आता आपल्याला ग्रीटिंग मॅसेजची गरज आहे, तर आपण ते बघूया. बघा, हे ग्रीटिंग मॅसेज, याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर ग्रीटिंग मॅसेजवर गेलं की तुम्ही इथे मॅसेज बघू शकताय. हे बघा, मी इथे अगोदरच एक मॅसेज टाईप केलेला आहे, तुम्ही इथून स्क्रीनशॉट घेऊ शकता, ठीक आहे. आणि तसं लिहून, ठीक आहे, तुम्ही हे सगळं आपल्या नोट, प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये नोट असते, ठीक आहे. त्या नोटमध्ये जायचं आणि तिथे तुम्ही एक तर लिहून काढू शकता किंवा ChatGPTवर जाऊन हे पेस्ट करून घ्या, स्क्रीनशॉट काढून, आणि त्यांच्याकडून हे सगळं लिहून घ्या. आणि तुमचा नंबर, ठीक आहे, तुमचं नाव वगैरे एडिट करून तुम्ही हा मॅसेज तुमच्या ग्रीटिंग मॅसेजमध्ये ॲड करा, ठीक आहे. इथे तुम्हाला एक पेन्सिलची बटन दिसत आहे, पेन्सिलची बटन, ठीक आहे. मग त्याच्यावरती जाऊन तुम्ही एडिट करू शकता. तुम्हाला अशा प्रकारे काय एडिट करायचं आहे तुम्ही करू शकता, ठीक आहे. ओके करा. तर हा आपला ग्रीटिंग मॅसेज झाला. इथं तुम्हाला सेव्हची बटन दिसत आहे, सेव्हची, ओके, ठीक आहे. इथे सेव्हची बटन दिसत आहे, सेव्ह करायचं आहे तुम्हाला. समोर बॅक यायचं आहे, ठीक आहे. आपला हा ग्रीटिंग मॅसेज आहे पहिला. पुन्हा इथे काही दिलं आहे जसं अवे मॅसेज, ठीक आहे, असं अवे मॅसेज. याचं सध्या काम नाही आहे, पण ठीक आहे. क्विक रिप्लाईज हे पण आहे. आता बघूया आपण प्रोफाईल सेटअप. आपल्या प्रोफाईलवर जायचं आहे, ठीक आहे. मी इथं आपला प्रोफाईल सेटअप
केलेला आहे. तर बघा मी एक माझा फोटो अपलोड केलेला आहे. तुम्हाला तर येतच फोटो कसा अपलोड करायचा आहे. ठीक आहे, इथे तुमचं शेअरचे बटन दिसत आहे. तुम्हाला हा कोणासोबत शेअर करायचा आहे तुमचा, तर तुम्ही इथे शेअर करू शकता. ठीक आहे, तर तुम्हाला वरती दिसत आहे. आणि इथे काही आहे की तुम्ही तुमचा टाईम तुम्ही कधी अवेलेबल राहा हे पण तुम्ही इथं हे करू शकता, ठेवू शकता. ठीक आहे, इथं ॲड्रेस आहे, बिझनेस डिटेल्स आहे, कॅटलॉग आहे. हे सगळं तुम्ही आज सध्या करायची गरज नाही आहे. जे त्यांचा घरगुती बिझनेस वगैरे आहे किंवा बिझनेस आहे त्या लोकांनी हे यूज करायचं आहे. ठीक आहे, इथं इंस्टाग्राम आहे, इंस्टाग्राम पण ॲड करू शकता तुमचं हे इथे. ठीक आहे, आणि आता मला सध्या करायचं नाही आहे तर मी बॅक येते. ठीक आहे, आता आपल्याला सेटिंग्स पहिलं करून घ्यायचे आहेत. बॅक आलं. आता पुन्हा एक आपल्याला ब्रॉडकास्ट समजा बनवायचं आहे तर इथे वरती तुम्ही 3 डॉट लाईन बघत आहात. ठीक आहे, याच्यावर क्लिक करायचं आहे आणि इथे बिझनेस ब्रॉडकास्ट ठीक आहे इथे आहे. मग इथे प्लस आयकॉनचं दिसतंय तुम्हाला. ठीक आहे, इथे जाऊन न्यू ऑडियन्स इथे क्लिक करायचं. ठीक आहे, आणि तुम्हाला जे काही सिलेक्ट करायचे आहे नंबर्स आपले सिलेक्ट करायचं आणि तुम्ही ब्रॉडकास्ट एक तुमचा ग्रुप बनवू शकता, ब्रॉडकास्ट ग्रुप बनवू शकता. ठीक आहे, बॅक यायचं आहे आपल्याला. अशा प्रकारे तुमचं तो ब्रॉडकास्ट पण तुम्ही इथं बनवू शकता. पुन्हा सेटिंग्समध्ये आल्यानंतर तुम्ही इथे तेवढं आपल्याला काम नाही आहे. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्हाला भरपूर लीड्स येतात. ठीक आहे, आणि आता बघा मी इथे काही नवीन कस्टमर आहे त्यांना न्यू कस्टमर लिहिलं आहे, जे पेड आहे त्यांना पेड लिहिलं आहे, इंटरेस्ट लीड म्हणजे जे लीड आहे जे इंटरेस्ट दाखवत आहे त्यांना अशा प्रकारे वेगवेगळे लेबल्स दिले आहे. ठीक आहे, तर हे लेबल्स कसे द्यायचे तर तुम्हाला सिम्पली त्यांच्या याच्यावरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे, समजा एक याच्यावरती असं क्लिक केलं तर इथे तुम्हाला वरती हे असं आयकॉन दिसत आहे स्क्वेअरमध्ये. ठीक आहे, त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला चूज लिस्ट म्हणून येते. ठीक आहे, तर इथे तुम्हाला एक मिनिट तर चूज लिस्ट आहे फेवरेट, न्यू फॉलोवर, जसं इथे दिसते ना तुम्हाला फेवरेट, न्यू कस्टमर, फॉलोअप, इंटरेस्टेड पार्टनर. तर अशा प्रकारे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही इथे लिस्ट बनवू शकता. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला इझी जाईल त्या कलर्स पॅटर्नमुळे. न्यू कस्टमर तर ब्लू, फॉलोअप घ्यायचं त्यांचं असं, इंटरेस्टेड लीड असेल तर तुम्ही इथे क्लिक करा, पार्टनर पेड झालेलं ना इथं क्लिक करा. तर अशा प्रकारे तुम्ही कस्टमाइज करू शकता. न्यू ऑर्डर, पेंडिंग पेमेंट सगळं ही इथे तुम्ही करू शकता. तर अशा प्रकारे आहे. आता कोणी जर तुम्हाला नवीन समजा तुम्हाला लीड आली इंस्टाग्रामवरून, तुम्हाला व्हॉट्सअपवरती लीड आली तर सर्वात पहिलं कोणचा मेसेज जाईल त्यांना, एक मिनिट, सर्वात पहिलं त्यांना, आता मी हे न्यू कस्टमर आहे तुम्ही बघा, त्यांनी मला स्टार्ट असा मेसेज केला तर ॲटोमॅटिकली त्यांना माझा हा आपण जो बनवलेला होता ठीक आहे रिप्लाय मेसेजमध्ये किंवा वेलकम मेसेजमध्ये, तर तो अशा प्रकारे त्यांना ॲटोमॅटिकली जाणार. ठीक आहे, आता त्यांनी तसं तुम्हाला तुमच्या सांगण्यानुसार ते तुम्हाला रिप्लाय करतील. तर रिप्लाय केल्यानंतर मग तुम्ही अशा प्रकारे त्यांना सगळी माहिती पाठवू शकता. ठीक आहे, आता प्रत्येकाच्या व्हॉट्सअपमध्ये तुमचा स्वतःचा एक नंबर असतो सेल्फ. ठीक आहे, सेल्फ नंबर असतो, यूचा असतो. तुम्हाला जे काही मटेरियल आहे तुमचं तुम्ही तिथं सेव्ह करून ठेवा. ठीक आहे, तुम्हाला तुमचे व्हॉईस मेसेजेस बनवून ठेवा तुमचे. ठीक आहे, व्हॉईस मेसेजेस तिथे बनवून ठेवा. तुमचे टेम्पलेट्स आहे ते तिथे सेव्ह करून ठेवा. म्हणजे तुम्ही सध्या सुरुवात आहे तुमची तर तुम्ही ते त्यांना पटकन सेंड करू शकता. ठीक आहे, तर असे तुम्हाला व्हॉईस मेसेजेस आहे, काही टेम्पलेट्स आहेत, तर लिगॅलिटी आहे, हे सगळे तुम्ही इथे सेव्ह करून ठेवा आणि मी इथूनच त्यांना मग सेंड करू शकता. तुमचे जे नवीन लीड्स आहे त्यांना सेंड करू शकता. तर अशा प्रकारे बिझनेस व्हॉट्सअप खूप इम्पॉर्टंट आहे आणि याचा उपयोग आपल्याला करायचा आहे आणि हे तुम्हाला प्रॅक्टिसने येणार. ठीक आहे, एका दिवसात शाळेत नाही समजणार, 2 दिवस 3 दिवस, पण जसं तुम्ही प्रॅक्टिस करत जाल ना तर तुम्हाला हळूहळू हे सगळं तुम्हाला तिथे तुमची प्रॅक्टिस होऊन जाईल आणि तुम्हाला जे इम्पॉर्टंट आहे ते पिन करू शकता इथे. ठीक आहे,
कोणता मेसेज तुम्हाला असं पिन करायचं पण ऑप्शन मिळतं, तर ते पण करू शकता. आता पुन्हा एक मी सांगत आहे की चॅनल कसं बनवायचं आपलं. ठीक आहे, चॅनल जसं तुम्ही बघू शकता इथे हे डिजिटल स्नेहा. ओके, हां. आता तुम्ही इथे बघत आहे माझं हे चॅनल आहे डिजिटल स्नेहा मराठी. हे माझं एक चॅनल आहे. ठीक आहे, इथे चॅनल बनवण्याचा एक फायदा आहे की फक्त तुम्ही पाठवू शकता मेसेज, दुसरे तुम्हाला मेसेज नाही पाठवू शकत आणि तुमचा कोणी दुसरा नंबर पण नाही पाहू शकत. समजा ग्रुपमध्ये खूप लोक आहेत ते तुमचा नंबर नाही पाहू शकत, तर तुम्ही चॅनल बनवणं फायदेशीर असतं. ठीक आहे, तर मी माझं चॅनल बनवलं आहे, तर तिथं तुम्ही मी इथे अपडेट देत असते की आज कोणती मीटिंग आहे, काय आहे, किंवा काही आपले टेम्पलेट्स आहे किंवा काय आहे, तर मी हे रोज तुम्हाला अपडेट त्यासाठी इथे पण अपडेट करते, तर चॅनल बनवलेलं आहे. ठीक आहे, तर असं चॅनल बनवा. त्यासाठी काय करायचं आहे माहिती आहे का, अपडेटमध्ये इथे तुम्हाला दिसत आहे. ठीक आहे, अपडेटमध्ये जायचं आहे. अपडेटमध्ये जायचं, याच्यावर क्लिक करायचं आहे. असं क्लिक आता आपण आलोच आहोत. ठीक आहे, 3 डॉट लाईनवर जायचं आहे. नंतर तुम्हाला इथे क्रिएट चॅनल म्हणून दिसत आहे. ठीक आहे, क्रिएट चॅनल, तर याच्यावर क्लिक करायचं आहे. आता क्लिक केलं की क्रिएट अ चॅनल टू रीच अनलिमिटेड फॉलोवर्स. आपल्याकडे फॉलोवर्स आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे. ठीक आहे, कारण आपले मेसेज त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजे, म्हणून आपण हे कंटिन्यू करायचं. कंटिन्यू केलं की इथं तुमचं नाव लिहा. जसं मी लिहिलं डिजिटल स्नेहा मराठी. तुम्ही ग्रो विथ तुमचं नाव लिहा की लर्न विथ तुमचं नाव लिहा. ठीक आहे, डिस्क्राईब करा, तुमचं काय डिस्क्रिप्शन आहे किती सांगा, लिहा. ठीक आहे, तशा प्रकारे मग क्रिएट चॅनल तुम्हाला इथे दिसतं आहे, क्रिएट चॅनल म्हणून. ठीक आहे, क्रिएट चॅनल म्हणून याच्यावर क्लिक करा. क्लिक केलं का तुमचं चॅनल तयार होऊन जातं. ठीक आहे, म्हणजे ह्या चॅनलमुळे एक होतं की तुम्हाला तुमच्या फॉलोवर्स आहेत त्यांनी तुम्हाला फॉलो करतात. ठीक आहे, तुम्ही लिंक त्यांना पाठवा याची आणि ते तुम्हाला फॉलो करतील आणि तुमची जी काही मेसेज आहे, अपडेट आहे, तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकता. ठीक आहे, आणि लिंक तुम्हाला इथे लिंक दिसत आहे वरती, लिंकची बटन दिसत आहे. ठीक आहे, तर इथे बटन दिसत आहे तुम्हाला लिंकची, तर त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि हा लिंक तुम्हाला पाठवायचा आहे. ज्यांना पाठवायचं आहे, जसं तुमच्या फॉलोवर्सला पाठवायचं आहे, तुमच्या लीड्सला पाठवा, त्यांना ती लिंक देऊन द्या आणि त्यांना फॉलो करायला सांगा, तर मग ते तुमचे फॉलोवर्स होऊन जातील. ठीक आहे, तर ही खूप चांगली एक आहे की ते चॅनल बनवू शकता अशा प्रकारे. तर बिझनेस व्हॉट्सअप म्हणजे खूप फायदेशीर आहे. ठीक आहे, इथं ग्रीटिंग मेसेज कसं करायचं मी तुम्हाला सांगितलं आहे. ठीक आहे, ग्रीटिंग मेसेज, प्रोफाईल आपली अपडेट करून ठेवा. ठीक आहे, अशा प्रकारे हे बिझनेस व्हॉट्सअप काम करतं. फक्त नॉर्मल व्हॉट्सअपसारखंच आहे, फक्त इथं काही फ्युचर्स आहे ते ॲडिशनल आहे. खास करून बिझनेस, जे आपण आता बिझनेस करतो तर आपल्याला खूप सारी लीड्स येणार आहेत, खूप साऱ्या लीड्सला आपल्याला हँडल करायचं आहे, तर त्यांना त्यांच्या कॅटेगरीनुसार तुम्ही ॲड करू शकता, चॅनल बनवू शकता, ब्रॉडकास्ट बनवू शकता आणि म्हणजे खूप हेल्प होतं नॉर्मल व्हॉट्सअपपेक्षा. ठीक आहे, जर तर तुम्ही बिगिनर आहात तर नॉर्मल व्हॉट्सअपवर तुम्ही सध्या काम सुरू करू शकता. तुम्हाला बिझनेस एकदम जायची गरज नाही, पण जेव्हा तुम्ही हळूहळू शिकाल तर तुम्ही बिझनेस व्हॉट्सअपवर कन्वर्ट करू शकाल. किंवा तुम्ही कम्फर्टेबल तर तुम्हाला तर वाटते ते पहिलंच तुम्ही बिझनेस व्हॉट्सअपमध्ये कन्वर्ट करून द्या. ओके, थँक्यू.